तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा उपदेश जगातील सामाजिक सद्भाव, शांती, समृद्धी यासह नव्या आणि सकारात्मक दिशेने वाटचाल करणार आहे. त्यांच्या संदेशात शांती, करुणा, अहिंसा आणि एकता या मूल तत्वांचा सहभाग असून या सर्वांसह समता व सामूहिकतेची भावना वृद्धिंगत करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन पूज्य भदंत संगपाल थेरो धम्मांकुर बुद्ध विहार, मिलिंदनगर, वाजया, नांदेड यांनी तालुक्यातील दरेगाव येथे दिनांक 29 मे रोजी आयोजित भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापन सोहळ्याप्रसंगी बोलताना केले. प्रारंभी महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले. पंचशील बुद्ध विहार, दरेगाव येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्ताने मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आयोजन सोहळ्याची सविस्तर भूमिका पत्रकार संजय कोलते यांनी विशद केली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस रविकरण जोंधळे, जिल्हा कोषाध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक भालेराव कुमारस्वामी माने, प्राध्यापक बालाजी पाटील गाढे, तालुकाध्यक्ष प्रशांत निखाते, सरचिटणीस रावसाहेब फाटकर, प्राध्यापक संभाजी थोरात, माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चंदते, उद्योजक शिवानंद देवके, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक व्यंकटी इरबाडके, पत्रकार संजय कोलते, राहुल उर्फ अप्पा चंदते, गायक जनार्दन कोलते, बाबूराव कोलते, प्राध्यापक साहेबराव हनुमंत यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सुनील अडके, देवीदास शिंदे, उपसरपंच शुद्धोधन उर्फ पप्पू कोलते, सुधीर शिंदे, मिलिंद कोलते, केशव शिंदे, दीपक कोलते, सुदर्शन शिंदे, आकाश अडके, गंगाधर कोलते, आनंदा कोलते, गौतम शिंदे, बापू कोलते यांच्यासह दरेगाव येथील अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.